श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 5 डिसेंबरला म्हणजेच उद्या कालभैरव जयंती आहे आणि या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या मुलांच्या कपाळाला एक वस्तू लावायची आहे, ज्यामुळे आपल्या मुलांचे ग्रहदोष, नजरदोष, काही बाधा असेल तर ती नष्ट होईल आणि मुले अभ्यास करू लागतील. मुलांचा हट्टीपणा, किरकिरेपणा कमी होईल. मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल. नोकरीत त्यांना यश मिळेल. मुले जर कोणत्या वाईट व्यसनांच्या आहारी गेली असतील तर यापासून सुद्धा त्यांची सुटका होईल. कार्तिक महिन्यात येणारी अष्टमी हिला आपण कालाष्टमी म्हणतो आणि हाच दिवस कालभैरव जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कालभैरवांची पूजा केली जाते. कालभैरव जे आहेत तर ते भगवान शिवांचेच एक रूप आहेत. भगवान शिवांच्या रूपाची उत्पत्ती झाली आणि कालभैरव हे जे रूप आहे तर ते उत्पन्न झाले. त्यामुळे कालभैरव हे शंकराचेच एक अवतार मानले आहेत. त्यांचे वाहन जे आहे तर ते कुत्रा आहे. त्यामुळे या दिवशी आपण काळ्या कुत्र्याला खायला आपण गोड चपाती घालू शकतो किंवा आपण बिस्किट, जिलेबी तर ही सुद्धा काळ्या कुत्र्याला खायला जर घातली तर आपल्याला कालभैरवांचे आशीर्वाद प्राप्त होतात. कालभैरवांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होते. काही नजरदोष असतील तर ते नष्ट होतात. वाईट शक्ती आपल्या जवळ येत नाहीत. ग्रहदोष, पीडा, आजार, शत्रुपीडा तर या संकटांपासून कालभैरव हे आपले रक्षण करत असतात. त्यामुळे आपल्या मुलांचे सुद्धा रक्षण व्हावे, मुलांची सुद्धा ग्रहदोष, शनिदोष तर यापासून मुक्तता व्हावी यासाठी आपल्याला उद्या संध्याकाळी एक उपाय करायचा आहे. एक वस्तू ही मुलांच्या कपाळाला लावायची आहे. कालभैरव हे न्याय करणारे दैवत आहेत. इच्छापूर्तीसाठी, आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी कालभैरवांची सेवा ही अतिशय प्रभावी मानली आहे. आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम असतात. आपला पती कधी कधी व्यसनाच्या आहारी गेलेले असतात. मुलांना वाईट नाद लागलेले असतात. गुटखा, सिगारेट, मावा, दारू तर यासारख्या व्यसनांमध्ये आपली जी मुले आहेत तर ती अडकलेली असतात. कोणाच्या तरी संगतीमुळे आपली मुले जी आहेत तर ती वाईट मार्गाला लागलेली असतात. त्यामुळे स्त्रिया आपल्या पतीसाठी तसेच मुलांसाठी काही उपाय हे कालभैरव जयंतीच्या दिवशी नक्कीच करू शकतात. व्यसनांमध्ये आपण खूप पैसे खर्च केले तर तो एक प्रकारे माता लक्ष्मीचा सुद्धा गैरवापर आहे आणि अशा व्यक्तींवरती माता लक्ष्मी कधीही प्रसन्न राहत नाही. अशा व्यक्तीकडे कितीही पैसा असेल तरी तो पैसा जो आहे तर तो संपतो आणि माता लक्ष्मीची अवकृपा ही अशा लोकांवरती होत असते. आपण आपल्या जीवनामध्ये कष्ट करायचे असतात, मेहनत करायची असतात, परंतु यासोबतच आपल्या कष्टांना आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी काही उपाय हे सुद्धा करायचे असतात. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी तसेच मुलांची व्यसनातून सुटका व्हावी यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. मुलांच्या कपाळाला एक वस्तू लावायची आहे. परंतु हा उपाय काय आहे हे पाहण्यापूर्वी आपण हे पाहणार आहोत की आपल्याला या दिवशी कालभैरवांची पूजा कशा प्रकारे करायची आहे. या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. कालभैरवांचे मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन कालभैरवांचे दर्शन घ्यायचे आहे. तसेच एक नारळ, काळे तीळ, उडीद हे त्यांना अर्पण करायचे आहेत. थोडीशी खडीसाखर सुद्धा ठेवायची आहे. जिलेबी, उडीद वडे तर हे सुद्धा नैवेद्य म्हणून आपण ठेवू शकतो. तुम्हाला शक्य झाले तर आरती म्हणायची आहे आणि तुम्हाला 11 वेळेला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. आता मंदिरामध्ये जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही 1 वेळेला तरी का होईना पण मंदिरामध्ये बसून कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. यानंतर तुम्ही या दिवशी ओम कालभैरवाय नमः तर या मंत्राचा जास्तीत जास्त जप हा करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे अजून तर तुम्हाला जर कालभैरवांचं मंदिर जवळ नसेल तर तुम्ही शिवलिंगाची पूजा ही आपण या दिवशी करू शकतो. पिंडीला अभिषेक करायचा आहे, भस्म लावायचा आहे, पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि बेलपत्र अर्पण करायचं आहे. आता बेलपत्र जे आहे तर ते कधीही आपण जेव्हा शिवलिंगावरती अर्पण करतो तेव्हा ते पालते अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे 11, 21, 51, 108 जेवढी शक्य असतील तेवढी बेलाची पाने अर्पण करा. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जर हा उपाय मंदिरात केला तर तुम्हाला पुन्हा दुसऱ्या दिवशी मंदिरात गेल्यानंतर ही बेलाची पाने मिळणार नाहीत. परंतु तुम्ही जर तुमच्या घरी शिवलिंगाची पूजा केली तर तुम्हाला ही जी बेलाची पाने आहेत तर ती दुसऱ्या दिवशी यातील एक बेलपत्र तिजोरीमध्ये ठेवायचं आहे, एक तुमच्या पतीजवळ पॉकेटमध्ये ठेवायचं आहे, एक स्वतःजवळ ठेवा आणि एक तुमच्या मुलाजवळ ठेवायचं आहे आणि उरलेली जी बेलपत्रे आहेत तर ती तुम्ही विसर्जित करू शकता. आता पाहूया की मुलांच्या कपाळावर कोणती वस्तू लावायची आहे आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला एक
प्रभावी उपाय जो कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचा आहे तर तो सुद्धा सांगणार आहे. मुले अभ्यासात हुशार नाहीत, अभ्यास करत नाहीत किंवा मोबाईलचा जास्त वापर करत असतील, त्यांची प्रगती होत नाही, त्यांना नोकरी मिळत नसेल, त्यांना मनासारखे मार्क्स मिळत नसतील, एखाद्या परीक्षेला ते बसलेत आणि खूप प्रयत्न करतात परंतु त्या परीक्षेमध्ये यश मिळत नसेल, तर तुम्हाला उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी कालभैरवांच्या मंदिरात जायचं आहे. तुम्ही मंदिरामध्ये जा किंवा हा उपाय घरी केला तरीही चालेल आणि संध्याकाळी 6 नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. यासाठी कणकेचा एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला 4 वाती घालायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचंच तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल जे आहे तर ते दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये बदलतं. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जो काही वाईट काळ आहे तर त्या वाईट काळाला चांगल्या काळामध्ये बदलण्याचं काम हे मोहरीचं तेल करतं आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. हा उपाय तुम्ही घरी करा किंवा मंदिरामध्ये जरी जाऊन हा दिवा प्रज्वलित केला तरी चालेल. यानंतर 11 वेळेला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि हे कालभैरवाष्टक म्हणण्याच्या अगोदर म्हणजे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला 2 अगरबत्ती यासुद्धा लावून ठेवायच्या आहेत. 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणून झाल्यानंतर तुमचा जो प्रॉब्लेम आहे तर तो तुम्हाला कालभैरवांना सांगायचा आहे आणि या अगरबत्तीची रक्षा आणि या मोहरीच्या तेलामध्ये जे काही म्हणजे मोहरीचं जे तेल आहे दिव्यामध्ये तर ते थोडंसं त्या दिव्यामध्ये उरलेलं असेल तर ते तेल हे आपल्या मुलाच्या कपाळावरती लावायचं आहे. म्हणजे घरी जरी तुम्ही उपाय केला तर त्या दिव्यामध्ये बोट बुडवा, ते तुमच्या मुलाच्या कपाळावरती ते मोहरीचं तेल लावा दिव्यातील आणि या अगरबत्तीचा जो अंगार आहे तर तो सुद्धा कपाळावरती लावायचा आहे. तसेच तुम्ही तुमच्या पतीच्या कपाळावरती लावू शकता, घरातील सर्व सदस्यांच्या कपाळावरती लावू शकता आणि ही सेवा आपल्याला 21 दिवस कंटिन्यू करायची आहे. म्हणजे कालभैरव जयंतीपासून सलग 21 दिवस. मध्ये जर काही अडचण आली तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि पुढे ही सेवा कंटिन्यू करायची आहे. या अगरबत्ती आता तुम्ही जर घरीच ही सेवा केली तर अगरबत्तीचा जो अंगारा पडलेला आहे तर तो संपूर्ण घरामध्ये फुंकायचा आहे. तसेच तुम्ही एका डबीमध्ये भरून ठेवा. जेव्हा कधी तुम्हाला हरल्यासारखे वाटते, आळस येतो, काहीच करावेसे वाटत नाही तर तेव्हा हा अंगारा लावू शकता. नक्कीच कालभैरव तुमचा आळस जो आहे तर तो घालवतील आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांपासून तुमचे रक्षण सुद्धा करतील. तसेच घरातील कलह, भांडण, वादविवाद, पती पत्नीमध्ये मतभेद असतील, वास्तुदोष असेल, शनिदोष, ग्रहदोष, पितृदोष किंवा आयुष्यात काहीच करावेसे वाटत नाही तर अशा समस्यांसाठी 11 लिंबू घ्या. जे खाण्यासाठी आपण लिंबू वापरतो ती 11 घ्यायची आहेत. लिंबावरती डाग नसावेत, ती खराब झालेली नसावीत आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे 2 अगरबत्ती आणि काळे उडीद. आणि आपल्याला काय करायचं आहे, सकाळीच 1 लिंबू हातात घ्या. म्हणजे सकाळची देवपूजा वगैरे आटोपल्यानंतर देवघरासमोर बसा, 1 तामण घ्या, 11 लिंब घ्या, 1 लिंबू हातात घ्यायचं, तुमची समस्या सांगायची आणि 1 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं. असं 11 वेळेला 1-1 करत 11 लिंब हातात घ्या आणि कालभैरवाष्टक 1-1 वेळेला म्हणत 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणून होईल आणि ही लिंबे तामणात ठेवा आणि संध्याकाळी या 11 लिंबांची माळ ही आपल्याला कालभैरवांच्या मंदिरात जाऊन कालभैरवांना अर्पण करायची आहे. त्यासोबतच काळे उडीद आपल्याला अर्पण करायचे आहेत. नैवेद्य म्हणून जिलेबी, नारळ अर्पण करायचा आहे आणि 2 अगरबत्त्या या मंदिरामध्ये लावायच्या आहेत आणि घरी येताना या अगरबत्तीचा थोडासा अंगारा घरी आणा, घरातील सर्वांना लावा आणि तुम्ही मंदिरामध्ये 1 वेळेला तरी किमान कालभैरवाष्टक हे म्हणायचं आहे. यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये चांगले बदल व्हायला नक्कीच मदत होते. तर अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओतील जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.